धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टर आपल्याला नक्कीच डीजे वाजवण्याची संधी योग्य वेळी देण्यात येईलच. आपण मैदानावरती जाणार आहोत. मैदानावरती आपण पाहतोय आपल्या सर्वांचे परिचयाचे आणि MCAशी संलग्न असलेले दोन पंच नेहमीप्रमाणे आपल्याला इथे सहकार्य करत आहेत. गणेश सर आणि त्याचप्रमाणे नयन सर आणि आमचे गुणलेखक वैभव आम्हाला इथे सहकार्य करत असताना त्याचप्रमाणे अन्य गुणलेखक आहेत जे लॅपटॉपवरती बसलेले आहेत. अभिजित, अभिषेक आणि त्याचप्रमाणे कॅमेरामन चिन्मय देवेन सिनकर आणि माझ्या समवेत प्रितेश पाटील समालोचक या भूमिकेमधून आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त स्पर्धा, एक अप्रतिम आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना अर्थात ओढ लावणारी स्पर्धा म्हणजे खासदार चषक 2021. 4, 5, 6, 7 फेब्रुवारी सलग 4 दिवस या मैदानावरती ही स्पर्धा खेळवली जाणार आहे आणि यामध्ये अनेक संघांनी सहभाग घेतलेला आहे. अनेक संघ आपले नशीब आजमावत आहेत. आपल्याकडे असलेलं कौशल्य, आपल्याकडे असलेलं टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा सामना आजच्या दिवसातील अगदी भन्नाट सामना होईल, अगदी रंगतदार सामना होईल, अटीतटीचा चुरशीचा असा सामना होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी यासीन मर्चंट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. प्रसाद पाटील स्ट्राइक एंड पर. नौ स्ट्राइक एंड पर प्रफुल्ल पाटिल अर्थात पिंटिया नाम से जाने जाते हैं. इस मरतबा ओवर पिच गेंद थी, कारपेट के सहारे उसे प्रसाद ने खेला. रायगढ़ पुलिस में कार्यरत है प्रसाद पाटिल. प्रफुल्ल पाटिल अर्थात पिंटिया नाम से जाने जाते हैं पिंटिया पाटिल. बहुत ही बढ़िया ऑलराउंडर. अलीबाग तहसील में इनका नाम इज्जत से लिया जाता है एज ऑलराउंडर की हैसियत से और उसी के साथ एक विकेट कीपर और बल्लेबाज की हैसियत से अगर टॉप 10 में अलीबाग तहसील में नाम अगर होगा तो ऊपरी क्रम में होगा प्रसाद पाटिल का सलामी बल्लेबाज के रूप में. जी हाँ, ये देखिए पहली गेंद का सामना कर रहे थे मगर सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती की और पिंटिया पाटिल बैक टू द पैवेलियन. बहुत बड़ा झटका. धन्यवाद डीजे. सन्माननीय वंश रुपेश तेटगुरे, मारी भाई डालघर, मेकॅनिकल मानगाव हे असं बरंच मोठं नाव आहे. एक क्रिकेटचे रसिक आहेत. यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे. या 2 षटकांमध्ये जो कोणी फलंदाज षटकार मारेल त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. असे प्रेक्षक आपल्याला हवे असतात कारण ते खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत असतात. तो चलिए दोस्तों, सबसे इंपॉर्टेंट है ये मैच लाइव यूट्यूब के जरिए से बहुत सारे प्रेक्षक देख रहे हैं. हमारे अभिषेक और देवेंद्र सिंकर हमें बताते हुए तकरीबन 500 लोग इस मैच का आनंद ले रहे हैं यूट्यूब के जरिए से. तो उनका ख्याल करते हुए हमें कंसंट्रेट करना होगा, हमें मैच में रहना होगा और इसीलिए हम चलते हैं फिर से एक बार मैदान में जहां पे सचिन मात्रे बाएं हाथ के बल्लेबाज अंपायर से गार्ड लिया उनका और मुआयना करते हुए खेलने की कोशिश. ऑफ स्टंप के बाहर ललचाने का प्रयास था मगर अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा. गणेश सर ने अपने
हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 2 रन। गेंदबाज गणेश, जी हाँ, इस मतलब शॉर्टम पुल यहां पे देखने को मिला। गेंद वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. चेंडू आला आहे. धन्यवाद डीजे, लक्ष ठेवा. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी. गणेश की मैं तारीफ करना चाहूंगा. बल्लेबाज सचिन को मजबूरन बैकफुट पर जाना पड़ा. बैकफुट पर जाकर संयम के साथ, ढीले हाथों के साथ अपना बचाव यहां पे करने की कोशिश की. रन लेने की या बड़ा स्ट्रोक खेलने का बिल्कुल मौका नहीं, गुंजाइश नहीं थी. अगली गेंद गणेश की. जी हाँ, इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया मगर तकदीर वाले रहे. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी. आड़े बल्ले से खेलने का प्रयास पूरी तरीके से असफल था मगर बाल बाल बच गए. ऊपर वाले का साथ होने की वजह से वो गेंद विकेट कीपर के हाथ के ऊपर से निकल गई और इसी वजह से एक जीवनदान और एक रन भी यहां पे मिला सचिन को. एक निवेदन आहे घोटवळ संघाचे सर्व खेळाडू, मी सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या मागे एकत्र जमायचं आहे. सन्माननीय हरेशजी गजवल हे आपली तिथे वाट पाहत आहेत. चलिए दोस्तों, हम मैदान में फिर से एक बार चलेंगे जहां पे ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 7 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रफुल्ल आउट होने के बाद अब 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. सचिन मात्रे नॉन स्ट्राइक एंड पर, प्रसाद पाटिल मैन फ्रॉम हाशिवरे रायगढ़ पुलिस में कार्यरत, हालांकि एक मुंबई पुलिस में कार्यरत. स्ट्राइक एंड पर बाएं हाथ के बल्लेबाज जो है सचिन एक धमाका करने के लिए जाने जाते हैं, अच्छे ऑलराउंडर के हैसियत से पहचाने जाते हैं. आज फिर से एक बार पिंटे आउट होने के बाद बहुत बड़ी जिम्मेदारी है उनके मजबूत कंधों के ऊपर. ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाते हुए गेंदबाज की जितनी तारीफ होगी उतनी कम होगी. क्या कमाल की सटीक लाइन एंड लेन पकड़ी है पहले ही गेंद के साथ अक्षय ने. अक्षय सही मायनों में अपने दिमाग का इस्तेमाल करते हुए होशियारी के साथ यहां पे गेंदबाजी कर रहे हैं क्योंकि वो जानते हैं यहां पे अगर लाइन एंड लेन से भटकेंगे तो बहुत ही मुश्किल साबित हो सकती है क्योंकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद और डीप में मात्र एक ही फील्डर हमें वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में दिखाई देता हुआ और एक फील्डर हम देख सकते हैं 30 गज के बाहर दायरे के बाहर लॉन्ग ऑफ की दिशा में. अगली गेंद अक्षय की. ओहो, फिर से एक बार सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज सचिन को पूरी तरीके से चकमा दिया, आश्चर्यचकित किया, अचंभित किया है और रनों की संख्या के ऊपर यहां पे अंकुश लगाते हुए बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर मगर बड़ा स्ट्रोक खेलने का यहां पे बिल्कुल मौका नहीं. गेंदबाजी किस तरह से की जाती है प्रीतेश जी, देखिए इसका एक मानो उदाहरण यहां पे पेश करते हुए यहां पे जो छोटे अभी अभी उभरते हुए खिलाड़ी है, छोटे उम्र के जो खिलाड़ी है उनको देख लेने के लिए और सीख लेने वाली बात. जी हाँ, फिर से एक बार उसी लाइन पर सही ट्रैक पर लाजवाब गेंदबाजी. 5 ओवर के मैच में लगातार 3 गेंदें सचिन जैसे बल्लेबाज को बिंदी करना, डॉट करना अपने आप एक बहुत बड़ी बात. और यहां पे देखिए अब मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाज के ऊपर. जी हाँ, इस मतलब लोअर फुल टॉस गेंद थी, उसे खेल दिया था मिड ऑन की दिशा में. यहां पर रनआउट का खतरा हो सकता था, बाल बाल बच गए. हालांकि अच्छी फील्डिंग मगर निशाना सही नहीं था, इसीलिए बचपन में कंचे खेलना बहुत ही जरूरी. अगर बचपन में कंचे खेले होते तो यहां पे निशाना सही होता, स्टंप बिखेर देते. मगर जैसे वैसे पहला रन इस ओवर में आता हुआ सचिन के बल्ले से. अंतिम 2 गेंदें इस ओवर की आना बाकी है. रनों की संख्या मात्र 8 रन. फिर से एक बार अक्षय राइट आर्म ओवर द विकेट प्रसाद के लिए. जी हाँ, प्रसाद ने आओ देखा ना ताओ और खेल दिया बॉलर के सर के ऊपर से. गेंद सीमा रेखा के बाहर हवाई सफर करते हुए 6 रनों के लिए.
धन्यवाद डीजे। प्रसाद एक डेंजरस बल्लेबाज है, धुआंधार बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं, धमाका करते हैं। और आज फिर से एक बार सचिन थोड़े से संकट में नजर आए और जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़ते हुए। ये लीजिए, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया मगर गेंद बल्ला उनका तिरछा हुआ और गेंद हवा में, और प्रसाद पाटिल फिर से एक बार गलत शॉट का शिकार हुए, मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। प्रसाद आउट होने के बाद श्रेया स्पोर्ट्स हसीने की जानिब से 45 नंबर की जर्सी परिधान किए हुए सूरज नमूदार होते हुए मैदान में। बहुत बड़ी जिम्मेदारी है क्योंकि लड़खड़ाती हुई पारी देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 7 रन और दूसरे ओवर में भी 7 रन। आणि महत्वाची सूचना, निवेदन आहे, लक्षात घ्या, थोडा वेळ सर मॅच थांबवा, कारण आपण पाहतोय आपल्या उजव्या बाजूला जो हायवे आहे तिथे आता सुद्धा एक गाडी रॉंग साइडने गेली होती आणि जेमतेम तो वाचलेला आहे। मी विनंती करतोय कोणीही रॉंग साइडनं जाऊ नका आणि ज्यांनी ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांनी योग्य त्या ठिकाणी गाड्या पार्क कराव्यात। त्याचप्रमाणे आपण या मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांना तिथे प्रत्येकी अर्धा तास 1 तास आपण त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे की त्यांनी तिथे उभं राहावं आणि तिथील प्रेक्षकांना योग्य त्या सूचना कराव्यात। 3 वाजून 30 मिनिटांनी उमेश बावलेकट त्याचप्रमाणे विवेक मालुसरे हे कृपया तिथे 30 मिनिटांसाठी अर्थात अर्धा तासासाठी उभे राहतील आणि प्रेक्षकांना योग्य ती समज देतील। त्यानंतर शेखर सावंत आणि अक्षय मालुसरे यांच्यावरती जबाबदारी असेल 4 वाजेपर्यंत। त्यानंतर 4 वाजल्यापासून 4:30 पर्यंत सनी बॉईज आणि केतन येलकर यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे। 4:30 ते 5 या वेळामध्ये कुणाल बाईत आणि योगेश ताळवी यांनी ही जबाबदारी स्वीकारायची आहे आणि 5 ते 5:30 या वेळेमध्ये राहुल निवाते आणि शुभम कसबले यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची आहे। त्यानंतर 5:30 ते 6 बंटी बाईत आणि मयूर येलकर यांनी तिथे जाऊन कृपया प्रेक्षकांना योग्य ती समज द्यावी आणि कोणालाही रॉंग साइडनं जाऊ द्यायचं नाहीये। धन्यवाद। जी हाँ, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के ऊपर चक गए थे मगर तकदीर आज मजबूती के साथ सचिन के सर के ऊपर। आणि याच्या अगोदर ज्यांचा आवाज आपण ऐकला होता हर्षल मुंडे, आपल्या या खासदार चषकासाठी त्यांनी वेळ दिला आणि त्याचप्रमाणे आपला आवाज दिला, त्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं। गणेश फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट, ऑफ स्टंप के बाहर इस मरतबा ललचाया था, कवर के ऊपर से खेला मगर डीप कवर मौजूद और सीधा फील्डर के हाथों में। फिर से एक बार और एक बल्लेबाज मैदान से बाहर आते हुए। सचिन आउट होने के बाद श्रेया स्पोर्ट्स हसीने की जानिब से मनीष मोकल और एक अच्छे ऑलराउंडर सूरज स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर मनीष नमूदार होते हुए। मगर क्या तारीफ करूं मैं गणेश की, पहले ओवर में खासा प्रभावित किया था। 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद मात्र 7 रन खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता किया था। महत्वपूर्ण बल्लेबाज थे।
पिंड्या पाटिल, और उसके बाद अक्षय ने भी उसी राह पर चलते हुए मात्र 7 रन खर्च किए थे, और गणेश तीसरे ओवर में आए, 3 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए हैं अब तक, और एक बल्लेबाज को चलता भी किया है। वही गणेश राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, ओवर पिच गेंद, पहली गेंद का सामना कर रहे थे, आओ देखा ना ताओ, सूरज ने खेल दिया उसे डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी, मौके के ताक में रहना होगा, मौके की तलाश में रहना होगा, तब जाके यहां पे काम बनेगा। कम से कम 55-60 रन अगर बनेंगे तो एक सम्मानपूर्वक स्कोर हम कह सकते हैं। तीसरा ओवर प्रगति पर थोड़ी सी लड़खड़ाती हुई पारी जरूर, 23 रन स्कोरबोर्ड पर मात्र, हालांकि अभी भी 2 गेंदें इस ओवर की आना बाकी है। गणेश फिर से एक बार 5-6 कदमों का रनअप दौड़ना शुरू किया। जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद थी, मगर बल्ले पर लगने के बाद ओहो, यहाँ पे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट नहीं कह सकते, क्या कमाल की फील्डिंग, लाजवाब थ्रो, और पकड़े गए रनआउट के रूप में, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। सूरज पाटिल, एक छक्का जिन्होंने अभी अभी लगाया था, ऐसा लगा था कि अपनी पारी को संभाल लेंगे, जिम्मेदारी अपने कंधों पे ऊपर ओढ़ लेंगे, मगर जल्दबाजी कर गए। और अक्सर मैं कहता हूं कि जल्दी का काम शैतान का, और यहां पे अपनी जल्दबाजी में, जोश में होश खो बैठे और अपना कीमती विकेट खोना पड़ा। श्रेया स्पोर्ट्स हाशिरे की जानिब से नया बल्लेबाज प्रज्वल डाकी, प्रज्वल के ऊपर अब जिम्मेदारी होगी। तकरीबन 4 बल्लेबाज ऊपरी क्रम के आउट होने के बाद यहां पे मिडिल ऑर्डर में दोनों भी बल्लेबाजों को संभल कर खेलना होगा, एक एक रन 2-2 रन बनाते रहना होगा, उसी के साथ बीच बीच में एक बड़ा स्ट्रोक आना बहुत ही जरूरी। प्रज्वल डाकी स्ट्राइक इन पर, जी हां, फुलर लेन की डिलीवरी थी, यॉर्क करने का प्रयास था, काफी खूबसूरती के साथ खेला जरूर, मगर गेंद कवर की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 25 रन। पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 7 रन, और तीसरे ओवर में गणेश ने खर्च किए हैं 11 रन, और 2 सफलताएं हाथ लगी हैं उनके। 3 ओवर की समाप्ति के बाद अब यहां पे स्लॉग ओवर बचे हैं, 12 गेंदे अर्थात 2 ओवर बचे हैं। इन 2 ओवर में कम से कम 25 रन अगर आते हैं तो एक सम्मानपूर्वक स्कोर हमें देखने को मिलेगा। कम से कम 50-55 का आंकड़ा अगर यहाँ पे स्कोरबोर्ड पर लगता है तो जरूर एक कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला हमें देखने को मिलेगा। क्या लाजवाब ये प्रतियोगिता है, बहुत ही खूबसूरत ये मैदान को सजाया गया, खून पसीना एक यहाँ पे किया है, उसी के साथ बहुत सारे ढेर सारे पैसे यहाँ पे खर्च किए हैं। क्रिकेट का जो एक शौक है, वो शौक देखिए शिद्दत के साथ जुनून बन चुका है, और इसी वजह से उस शौक को, अपने जुनून को कंप्लीट करने के लिए, पूरा करने के लिए बहुत सारी मेहनत सम्माननीय दीपक शेठ जाधव कार्याध्यक्ष इनकी जानिब से होती हुई। अगली गेंद, जी हां, बाएं हाथ के गेंदबाज, पहली गेंद फुल टॉस थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर रखा था उस फुल टॉस को। बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल करती हुई मात्र 1 रन यहां पे मिलेगा, और इस 1 रन के साथ रनों की संख्या 26 रन। मंगेश गेंदबाज, नए गेंदबाज है, अपना निजी पहला, और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। स्ट्राइक इन पर इस मरतबा स्ट्राइक इन पर मनीष मोकल, अंपायर से गार्ड लेते हुए, अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया अब फील्डिंग का। हालांकि एक कमाल के गेंदबाज की हैसियत से, कमाल के ऑलराउंडर की हैसियत से अपनी पहचान उन्होंने बनाई है, मगर जी हाँ, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर था, उसे खींचकर खेला है मिड विकेट, सीमा रेखा के बाहर। बहुत ही अच्छा लाजवाब स्ट्रोक 6 रनों के लिए।
मंगेश अब यहाँ पे थोड़े से चिंतित नजर आते हुए। फिर से एक बार फुल टॉस गेंद थी मगर ऑफ स्टंप के बाहर लचाया था। ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा सफल होकर उस गेंद को अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गणेश बाएं हाथ से राउंड द विकेट। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार मनीष के बल्ले से। क्या होगा यहाँ पे? और मनीष मोगल भी आउट होकर पेविल में वापस। मनीष मोगल बैड लक रहे क्योंकि बहुत ही बढ़िया स्ट्रोक था। हवा में लहराती हुई गेंद लॉन्ग ऑन की दिशा में, मगर वहां के फील्डर ने क्या कमाल का जज किया। सुरक्षित हाथों में गेंद थी और इसी वजह से अपना कीमती विकेट मनीष को खोना पड़ा। एक कदम या 1-2 फुट के फर्क से ये गेंद सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही फील्ड करने में कामयाब रहे थे नए बल्लेबाज जयेश राजभर। जयेश राजभर को जब भी मैं देखता हूं तो मुझे याद आती है अर्थात रविंद्र जडेजा की, क्योंकि उसी तरह की एक्शन उनकी गेंदबाजी की और उसी तरह की उनकी हाइट, बॉडी लैंग्वेज। ओहो, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर देखिए फिर से एक बार गणेश ने भी चकमा दिया, मंगेश ने चकमा दिया और बार बार यहाँ पे ऑफ स्टंप के बाहर वो जाने वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में, डीप मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश में चूक रहे हैं और एक एक गेंद यहाँ पे बिंदी हो रही है। मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ रहा है। फिर से एक बार देखिए वही अंजाम, वही नसीहत और देखते देखते मंगेश के इस अच्छी ओवर की भी समाप्ति। इस ओवर में एक छक्का जरूर लगते हुए हमें देखने को मिला, मगर मंगेश ने मात्र खर्च किए हैं इस ओवर में 7 रन और एक सफलता अपने नाम की है। 4 अब तक ओवर हो चुके हैं। गणेश ने 2 ओवर डाले हैं और अक्षय ने 1 ओवर, मंगेश ने 1 ओवर। तीनों गेंदबाजों ने नपीतुली गेंदबाजी की है, सटीक निशाने पे गेंदों को रखा है और अनुशासित गेंदबाजी किसे कहते हैं इसका उत्तम उदाहरण पेश करते हुए बल्लेबाजों को परेशानी का सबब यहां पे बन रहे हैं। कमाल की गेंदबाजी, इतनी कंट्रोल की गेंदबाजी बहुत ही लंबे अरसे के बाद मैंने देखी है और विलेज टू विलेज, गांव टू गांव जिसे हम कहते हैं फॉर्मेट, उसमें इतनी अच्छी गेंदबाजी कड़ाबे टीम की देखने के बाद बहुत ही खुशी होती हुई, क्योंकि ये प्लेयर तालुका ऑफ में या ओपन लॉट्स में आसानी के साथ खेल सकते हैं। इतनी अच्छी गेंदबाजी यहाँ पे हो रही है क्योंकि हसीरा के जो बल्लेबाज है वो बहुत ही नामचीन बल्लेबाजों में से है। उन्होंने अपने नाम का परचम पूरे तहसील में अपना डंका जरूर बजाया है, अपना परचम लहराया है और उन बल्लेबाजों के सामने इतनी अच्छी गेंदबाजी जरूर काबिल तारीफ। अब यहाँ पे अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज अमोल को आमंत्रित किया है। अमोल यहाँ पे अगर अच्छी गेंदबाजी कर गए तो मुश्किल होगी हसीरा टीम के लिए, मगर इस ओवर में अगर 20-25 रन आते हैं, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, इसमें हर प्रेडिक्शन फेल है। हम प्रेडिक्शन करेंगे, अंदाजा करेंगे, हमारा अंदाजा बहुत मरतबा गलत होता है क्योंकि एक ओवर, हर एक गेंद बहुत कीमती होती है। इस ओवर में अगर 20-25 रन आते हैं तो कहां से कहां चले जाएंगे। 32 रन स्कोरबोर्ड पर है, अगर यहां से 20-25 रन बनते हैं तो 50 के ऊपर रन यहां पे चले जाएंगे और फिर उसके बाद हसीरा टीम कमबैक कर सकती है। राइट आर्म राउंड विकेट अमोल, फुल ऑफ गेंद थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए। फुल टॉस गेंद, जयेश राजभर ने उसे खेला जरूर, दूसरा रन लेने की कोशिश की, जी तोड़ मेहनत करते हुए दिखाई दिए, मगर जैसे वैसे दूसरा रन यहां पे कंप्लीट होता हुआ। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर ललचाया था, फुल टॉस किया था, स्लोवर वन गेंद था मगर उसे खेला था लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में और फिर भी 2 रन यहां पे चुरा लिए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन हमें देखने को मिला। 5 गेंदें अभी भी आना बाकी, मगर बड़े स्ट्रोक का बेसब्री से इंतजार होता हुआ।
ये देखिए फिर से एक बार फ्लाइटर गेंद हवा में लहराती हुई, जोरदार अपील पग बजा का, गेंद पैर से टकराई थी, पैर से टकराने के बाद गली की दिशा में चली गई थी। एक रन लेगबाई के रूप में यहां पे मिलेगा और इस एक रन के साथ रनों की संख्या मात्र 35 रन। 4 गेंदें अभी भी आना बाकी है, 4 गेंदों में भी पलड़ा भारी हो सकता है, 4 गेंदों में भी यहां पे रनों की संख्या तेजी के साथ ऊपर की तरफ जा सकती है। कम से कम 3 बड़े स्ट्रोक यहां पे लगाना बहुत ही जरूरी, बेहद आवश्यक यहां पे है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज प्रज्वल, प्रज्वल के ऊपर सभी की निगाहें होंगी, क्या यहां पे बड़े स्ट्रोक आएंगे? एक एक रन कीमती है, एक एक स्ट्रोक यहां पे कीमती। प्रज्वल के बल्ले से निकलता हुआ ये लाजवाब, बहुत ही महत्वपूर्ण छक्का, बहुत ही कीमती ये रन होंगे। धन्यवाद डीजे। देखिए प्रीतेश जी, ऐसे छक्के चौके बहुत मर्तबा बहुत सारे खिलाड़ी लगाते हैं, मगर इस वक्त में ये छक्का कितना कीमती है ये आप जानते हैं और हसीरा टीम भी जानती है, हम सभी जानते हैं कि कितने मोल है इन रनों का। फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, मगर इस मरतबा फायदा नहीं उठा पाए क्योंकि स्लोवर वन गेंद और यहां पे थोड़ी सी हड़बड़ाहट, हिचकिचाहट हमें देखने को मिली। 2 रन तो आसानी के साथ मुकम्मल हुए, तीसरे रन के भी दौड़ना चाहते हैं, मगर तीसरे रन के लिए हाँ हाँ ना ना तो मैं और इसी के साथ प्रज्वल बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे। प्रज्वल आउट होने के बाद श्रेया स्पोर्ट्स हसीरा की जानिब से नए बल्लेबाज परेश को 2 गेंदें खेलने का मौका मिलेगा, मगर इन 2 गेंदों में अगर 10 या 12 रन बनाते हैं तो यहां पे बहुत ही मौल्यवान होंगे, ये रन बहुत ही कीमती होंगे। जिस तरीके से अब यहां पे जो भी रन आएगा वो सोने के भाव में तोला जाएगा क्योंकि एक एक रन बहुत ही कीमती। जी हां, फिर से एक बार लेग स्पिन गेंदबाजी का नजराना यहां पे पेश किया है अमोल ने। फ्लाइटेड गेंद थी, मिडल स्टंप पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ खूबसूरती के साथ सामने से धोखा देकर निकाला था। आंखों में धूल झोंकना इसी को कहते हैं जादू, ये यहां पे जादुई गेंदबाजी। जी हां, मगर इस मरतबा ऑप्शन पर बैकफुट पर गए थे और जोर आजमाइश करते हुए उस गेंद को खेल दिया मिड विकेट सीमारिका के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। और देखिए देखते देखते 5 ओवर का खेल यहां पे समाप्त हो चुका है। रनों की संख्या 49 रन, जीतने के लिए कंपलसरी 50 रन यहां पे बनाने पड़ेंगे क्योंकि कंपलसरी चेस होगा। किसी भी तरह से टॉस के बारे में या विकेट के बारे में सोचा नहीं जाएगा, इसकी मैं पहले ही इत्तला देता हूं। किसी भी तरह का मिसअंडरस्टैंडिंग या किसी भी तरह का यहां पे वाद विवाद होना नहीं चाहिए। शिंदे सर, तुम्हाला कॉल आहे। शिंदे सर, प्रथमेश काहीतरी इशारा करतोय,
तर अशा प्रकारे आपण पाहतो 49 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी निर्धारित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये 50 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा जोवर सामना सुरू होईल तोपर्यंत मी आपल्या सर्वांना घेऊन जातोय माझे साथी समालोचक प्रितेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक यू यासिन सर. खासदार चषक 2021 मध्ये मी प्रितेश पाटील तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मॅच खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील एक खूप मोठी मॅच पाहायला मिळते. खऱ्या अर्थात जर आपण विचार केला तर दोन वेगवेगळ्या तालुक्यातील संघ आहेत आणि दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना एकमेकाचा गेम नक्की ठाऊक नाहीये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कडापे संघाचं कौतुक करावं लागेल. पिंट्या पाटील, प्रसाद पाटील यांसारखे खेळाडू जर आपण म्हटले तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये यांचा बोलबाला आहे. त्या संघातील खेळाडूंना अक्षरशः जखून ठेवलं होतं. परंतु हा शिवरे संघ हा गटसी संघ आहे. हा खडूस वृत्तीचा क्रिकेट नेहमी खेळत असतो आणि ज्या वेळी असं वाटतं की थोडा लो स्कोरिंग मॅच आहे त्यावेळी हा शिवरे संघाचे गोलंदाज सुद्धा तितकाच दमखम लावत असतात. हा शिवरे संघाकडे पाहायला गेलं आपण तर जयेश असेल, मनीष असेल, पिंट्या पाटील असेल असे एकाहून एक सरळ गोलंदाज आहेत. पाहूया 50 धावांचं लक्ष असताना हे लक्ष हा शिवरे डिफेंड करणार की कडापे संघ या मॅच वर वर्चस्व राखणार. पाहणं खूप रंगतदार ठरणार, पाहणं खूप उत्कंठावर्धक ठरणार. कोणता संघ होणार या मॅचचा विजेता संघ. एक बिग फाईट पाहायला मिळते. दोन्ही संघ जर आपण पाहिले अतिशय अफलातून कामगिरी करताना दिसत आहेत. निश्चितपणे पहिल्या सत्रावर थोडंफार का होईना वर्चस्व पाहायला मिळालं कडापे संघाचं. एकंदरीत विकेट आपण पाहिली बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना कमी संधी आहे मैदानावर. परंतु नॅचरल विकेट आहे आणि पाहूया या नॅचरल विकेट वरती हा शिवरे संघ काय कमाल करतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच टिसे आणि इंदापूर या दोन संघादरम्यान असणार आहे. आय वुड लाईक टू इन्व्हाइट बोथ टीम कॅप्टन्स ऑन अ स्टेज फॉर टॉस. टिसे अँड इंदापूर आपले कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. सेकंड राऊंडची पहिली मॅच इथे पाहायला मिळेल. लक्ष आहे आपण जर पाहिलं 50 धावांचं. 5 षटकात 50 धावा. पाहूया आता हे लक्ष जे आहे ते कशा पद्धतीने पूर्ण करतोय कडापे संघ की हशुर संघ त्यांना त्यापासून वंचित राखतोय. मॅच रंगीत नक्कीच रंगतदार ठरणार यात कोणतीही शंका नाहीये. एक काटोकी टक्कर अनुभवास मिळणार. पिंट्या पाटील आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीची सुरुवात करेल. षटक क्रमांक पहिला पाहायला मिळतोय. कडापे संघ जर आपण पाहिला अतिशय अफलातून कामगिरी करताना दिसले. त्यांच्या गोलंदाजाने भरीव योगदान दिलं, लाजबाब कामगिरी केली. पाहूया त्यांचे बॅट्समन आता कशा पद्धतीने बॅटिंग करतील. पिंट्या पाटील आपण पाहतोय अर्थात प्रफुल्ल पाटील मानप्रम हशिवरे अलिबाग यावेळी षटकाला सुरुवात करेल. राटामोद विकेट. पहिला चेंडू. पहिला चेंडूवरती आपण पाहतो अक्रॉस द लाईन येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. मनीष मोकल चेंडू मागे जाईपर्यंत एक धाव मात्र अगदी सहजगत्या कंप्लीट केले. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय पहिली धाव आले. निश्चितपणे धावांचं खातं धावांचं अकाउंट येथे ओपन केले. एक शानदार सुरुवात पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रारंभ होत असताना पाहायला मिळतोय. या इनिंगचा पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया कडापे संघाचे बॅट्समन कशी कामगिरी करतायत. पण पिंट्या पाटील आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करत असताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते आणि त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चेंज करावे लागतात. लक्ष आपण जर पाहिलं तर 50 धावांचं एकंदरीत बॅटिंग पॅराडाईज विकेट. त्यामुळे खऱ्या अर्थानं गोलंदाजांची अग्निपरीक्षा असणार आहे. पाहूया आता हशिवरे संघांना सुद्धा अगदी कडापे संघाप्रमाणे गोलंदाजी करून दाखवायला लागेल.
पिंट्या पाटीलला पुढील चेंडू आपण पाहतोय. शॉट ऑफ लाईन स्वरूपाचा चेंडू पुल केला आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द रोप. वेलकम बाउंड्री फॉर टीम कडापे. थँक्यू व्हेरी मच. डीजे फलंदाज आपण पाहतोय. मंगेश पूर्णपणे आपले इरादे स्पष्ट करत असताना मंगेश मात्र आपण पाहतो अगदी झोक्यात सुरुवात करतोय. शानदार स्ट्रोक मंगेशच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय आणि याच पद्धतीने मंगेशची बॅटिंग चालू झाली तर निश्चितपणे कडापे संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल. परंतु या दरम्यान आपण पाहतोय शॉट अतिशय चांगला ते थोडंसं जर आपण पाहिलं फंबल झाला होता नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन, परंतु सुरक्षितरित्या तो क्रीज मध्ये सुद्धा पोहोचलाय. सचिन मात्रेकडनं आपण पाहतोय मिड ऑफ प्रिदनला अतिशय अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पिंट्या पाटील कडनं एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. दिमाखदार पुनरागमन पाहायला मिळालं. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं पिंट्या पाटील याचं. पिंट्या पाटीलच्या चेंडूला आपण पाहतोय एरियल स्ट्रोक आसमानी फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार. इट्स ऑसम 6. इलेव्हन ऑन द बुट. पहिल्या षटकामध्ये मंगेश मात्र खरमक्त दाखवतोय. अग्रेसिव्ह बॅटिंगचं प्रात्यक्षिक सादर करत असताना मंगेश आणि खऱ्या अर्थानं पिंट्या पाटील सारखे एक दमखमवाल्या गोलंदाजासमोर खेळत असताना मंगेशने आपल्याकडे असलेला क्लास आणि दर्जा सिद्ध केलाय. पिंट्या पाटील वरती तो आक्रमकता दाखवताना दिसतोय आणि ज्या पद्धतीने तो खरपूस समाचार घेतोय पिंट्या पाटीलचा ते पाहता निश्चितपणे धोक्याची घंटी आहे आशिवरे संघासाठी. येथे मात्र आपण पाहतोय काय कॅच डिप्लॉय. सुपर कॅच मनीष मोकलकडनं एक शानदार झेल. येथे आपण पाहिलं इन्फॉर्म बॅट्समन मंगेश मात्र मैदान तंबूत परतलाय. मनीष मोकलकडनं एक शानदार झेल पाहायला मिळतोय. येथे मात्र आपण पाहतोय सेकंड राऊंडच्या पहिला मॅचचा टॉस होत असताना मी आधीच म्हटलं ज्या पद्धतीने हशिवरे संघ खेळतोय ते पाहता नक्की सहजच बॅट सोडणार नाहीयेत. एक गटसी क्रिकेट खेळासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि तोच खडूसपणा आपल्याला पाहायला मिळतोय. पिंट्या पाटील जर आपण पाहिला तर एक शानदार एक्सपिरियन्स वाला खेळाडू आहे आणि जर आपण पाहिलं मंगेश सारखा महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय आणि मंगेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय चेतनला बॅटिंग करण्यासाठी. 11 धावा धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला अतिशय चांगला. अंपायर सांगतात येस इट इज वाईट. अंपायर कडनं वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. एक धाव मिळते आणखीन एक. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 12 धावा. पिंट्या पाटीलचा एक महागडा षटक आपण पाहतोय. धावा वाढत चालल्या त्याचे धावा रोखणं गरजेचं आहे हशिवरे संघासाठी, परंतु धावांची गती प्रत्येक चेंडू गणिक उंचावताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय शॉट अतिशय चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आहे सूरज. अप्रतिम क्षेत्ररक्षण सूरज कडनं पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होते. एका षटकाची सांगता झाल्यानंतर आपण पाहतोय धावफलकर पाहायला मिळतात 13 धावा. 13 ऑन द बुट आफ्टर 1 ओव्हर. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. डावाची पायाभरणी शानदार करत असताना दोन्ही बॅट्समन. इथे जर आपण पाहिलं तर पिंट्या पाटीलच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल करताना पाहायला मिळाले. 13 धावा पहिल्या षटकात जरूर आल्यात, परंतु आता जर आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 37 धावा करायच्या आहेत कडापे संघाला. पाहूया इथे मॅच कशा पद्धतीने असणार आहे. आपण पाहतोय हशिवरे संघाकडून नवीन गोलंदाज एक डावखुरा वेगवान द्रुतगती गोलंदाज पाहायला मिळतोय. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून हशिवरे संघासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज पाहायला मिळतोय मनीष मोकल. अलिबाग तालुक्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक असणारा मनीष मोकल पाहूया आज इतक्या दूरवर आल्यानंतर तो कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्यानंतर खऱ्या अर्थानं आता जबाबदारी वाढले मनीष मोकल वरती.
मनीष मोकलला आज मात्र त्याच्या नेहमीच्या गेम करून दाखवायला लागेल, त्याचा नॅचरल गेम करून दाखवायला लागेल. कारण आपण पाहतोय पिंट्या पाटीलच्या गोलंदाजीवरती खर्च झाला 13 धावा. हे षटक खऱ्या अर्थानं दोन्ही संघासाठी क्रुशल असणार आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं मनीषला इथे आक्रमकता दाखवायला लागेल, भेदकता दाखवायला लागेल. कारण आपण पाहतोय समोरचा बॅट्समन अतिशय आक्रमक बॅटिंग करताना दिसतोय. इथे आपण पाहतोय चेंडू आहे हवे, क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट केलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार. उत्तुंग षटकार, मनीष मोकलचं स्वागत केलंय षटकारानं. मनीष मोकलच्या गोलंदाजीवरती आपण हल्ला बोलताना पाहायला मिळतोय. एकंदरीत धावफलकावर जर आपण स्कोर बोर्डवर धावा पाहिल्या तर 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय ते मात्र गती परिवर्तन स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडून इशारा आला की हा चेंडू आहे वाईट. येथे मात्र आपण पाहतोय धावा येताना दिसतात. खऱ्या अर्थानं भरमसाठ धावा धावफलकावर पाहायला मिळतात. कडापे संघ अतिशय अफलातून स्ट्रोक मध्ये पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या मॅच वरती वर्चस्व पाहायला मिळतोय कडापे संघाचं. ज्या पद्धतीने कडापे संघ बॅटिंग करतोय ते पाहता हाशिवरे संघासमोरचं आव्हान वाढले. हाशिवरे संघाला आता मात्र कमालीचा कमबॅक करावा लागेल. फुलटॉस चेंडू सहज गत्या भिरकावल्या. वन्स अगेन चेतन ऑन फायर. चेतनच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. शुभम आपण पाहतोय मैदानावरती आक्रमकता दाखवत असताना शुभमच्या बॅटमधनं आपण एका मागोमाग एक मोठे स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय खूप वेळानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढत असताना आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 26 या धावसंख्येपर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे. इथे जर आपण पाहिलं तर 27 धावा झाल्यात. सॉरी माय मिस्टेक, 27 धावा झाल्यात. चुकीची पुनरावृत्ती करतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं दुसरं चालू आहे. मनीष मोकल या षटकामध्ये थोडासा महागडा ठरत असताना आपण पाहतोय 2 मोठे स्ट्रोक आलेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं जादुई गोलंदाजी करावी लागेल, मॅजिकल स्पेल टाकावं लागेल मनीष मोकल याला. हा चेंडू मात्र आपण पाहतोय मनीष मोकल टिपिकल चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय ट्रॅकवर परतत असताना बॅक ऑन ट्रॅक पाहायला मिळतोय मनीष मोकल. मनीष मोकलला या पद्धतीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिले 2 चेंडू आपण पाहिले अगदी खराब फेकले होते, पण त्यानंतर कुठेतरी ट्रॅकवर परतताना दिसतोय. आणि आता मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये वर्चस्व पाहायला मिळते कडापे संघाचं. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता हाशिवरे संघाच्या गोलंदाजींना कमाल करून दाखवायला लागेल. येथे मात्र आपण पाहतोय लॉफ्टेड केलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आशाला परत जाताना पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये एंटर्ड करत असताना गणेश कडू. मनीष मोकळ आपण पाहतोय कडापे संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून देत असताना एक चांगला चेंडू पाहायला मिळाला मनीष मोकल कडनं. हाशिवरे संघाविरुद्ध खेळ असताना आपण पाहतोय कडापे संघाची सिच्युएशन अवस्था सध्या 2/27 अशी धावसंख्या पाहायला मिळते. मनीष मोकलचा पुढील चेंडू येथे मात्र अतिशय चांगला मारा पाहायला मिळतो. अगदी खोलात टाकलेला चेंडू. या पद्धतीने गोलंदाजी होणं गरजेचं होतं. पहिल्या काही चेंडू मध्ये त्या पद्धतीचा मारा पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे आपण पाहतोय खूप साऱ्या धावा खर्च झाल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र जर आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये आवश्यकता असणार आहे 22 धावांची.
सन्माननीय उमेशजी खैरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय धावा आल्यात 28 धावा, 18 चेंडू आणि 22 धावा असं एक सिंपल इक्वेशन आहे कडापे संघासाठी. पाहूया प्रज्वल काही चमत्कार करणार का. एक यंगस्टरच्या हाती आता कर्णधाराने जबाबदारी सुपूर्द केले. यंगस्टर प्रज्वल पाहूया कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवणार का. कारण कडापे संघ आपण पाहतो अगदी एक्सप्रेस गतीने बॅटिंग करताना दिसतोय. कडापे संघाचा रणनीती साफ आहे. ज्यावेळी चेंडू मिळतो त्यावेळी ते मोठे स्ट्रोक करताना दिसत आहेत. त्यामुळे नवीन गोलंदाज प्रज्वल पाहूया त्यांना कशा पद्धतीने रोखणार. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी लॉफ्ट केलेला फटका मनीष मोकल देते आहे आणि मनीषच्या हातनं कॅच सुटणं कधीही अशक्य असतं. मनीष टिपला एक शानदार झेल फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे. मंथनने सुंदर सुरुवात केली आणि ही सुरुवात गरजेची होती हा शिवराय संघासाठी. आपण पाहतोय कडापे संघाचे बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यात. निश्चितपणे एका मागोमाग एक बसलेले धक्के खऱ्या अर्थाने कडापे संघाला थोडासा बॅकफूट वर लोटणारे पाहायला मिळतात. अप्रतिम मारा पाहायला मिळतोय गोलंदाज मंथन कडनं. मंथन एक यंगस्टर आहे. हा शिवराय संघ आपण पाहतोय त्यांच्या ताफ्यामध्ये अनेक गोलंदाज आहेत, परंतु त्याने आज मंथन वरती रिस्पॉन्सिबिलिटी लिहिली आणि ती पहिल्या अटेम्प्टवरती आपण जर पाहिलं ही रिस्पॉन्सिबिलिटी अगदी सक्सेसफुल झाली असं म्हणावं लागेल. कारण एक वेल सेटल गोलंदाज जो होता त्याला मात्र मैदानातून बाहेर काढले. मंथनचं आपण पाहतोय नेक्स्ट बॉल. इथे मात्र स्ट्रोक आलाय जरूर, परंतु हा जाणार सीमारे से बाहेर. येस इट इज बिग हिट. 34 ऑन द बोर्ड. थँक्यू व्हेरी मच डीजे. जशास तसे उत्तर पाहायला मिळते. तर फलंदाज चितळणकडनं आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, परंतु दुसऱ्या चेंडूवर टीट फॉर टॅट पाहायला मिळतोय. एका चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर विकेट असं इक्वेशन पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्रोक अतिशय चांगला आलाय. झेल होणं गरजेचं आहे, परंतु मनीष मोकल आपण पाहतोय यावेळी मात्र कॅच ड्रॉप करत असताना. येथे मात्र कॅच कोणत्याही स्थितीत मधले असो अगदी अवघड झेल सुद्धा पकडावेच लागतील तर आणि तरच हा शिवराय संघ ही मॅच जिंकू शकेल. परंतु अशा पद्धतीने कॅच ड्रॉप झाले तर निश्चितपणे हा शिवराय संघासाठी धोक्याची घंटा होऊ शकेल. मनीष मोकलचा हा सोडलेला झेल जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार पाहायला मिळतोय. इथे मात्र शॉट अतिशय चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आहे सचिन म्हात्रे. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. ग्रेट प्रेझेन्स ऑफ माइंड ऑन द फील्ड बॉर्डर लाईन. सेकंड मात्र ते आपण पाहतोय कंप्लीट केले. संघाची धावसंख्या 2 ने वाढत असताना 38 धाव फलकार पाहायला मिळतात. येथे जर आपण पाहिलं अतिशय सहज सोपं साधं समीकरण पाहायला मिळते कडापे संघासाठी. अगदी त्यांना बॉल इक्वेशन पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवत असताना बॅट्समन चेतन पाहायला मिळतोय. येथे मात्र शॉट अतिशय चांगला आहे. गॅप शोधले. अप्रतिम शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डबल्स पाहायला मिळतात. हा शिवराय संघाला आज मात्र जंग पछाडायला लावले ते कडापे संघाने. हा शिवराय संघासारखा मातब्बर संघाविरुद्ध खेळताना आपण पाहतोय कडापे संघाने खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे असलेली आक्रमकता दाखवले, त्यांच्याकडे असलेला क्लास आणि दर्जा दाखवलाय आणि अप्रतिम क्रिकेटचा प्रात्यक्षिक आणि आविष्कार सादर करत असताना टीम कडापे एकंदरीत आपण पाहतोय 40 धाव फलकार पाहायला मिळतात. येथे मात्र स्ट्रेट ऑफ द विकेट शॉट अतिशय चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. पाहूया कॅच होणार का. येस इट इज वेल डिप्लॉय आणि आपण पाहतोय इन्फॉर्म बॅट्समन चेतन बॅक टू द पवेलियन. 1 मोर विकेट डाउन.
थँक्यू व्हेरी मच डीजे. 12 चेंडू आणि 10 धावा असं इक्वेशन आणि समीकरण पाहायला मिळते. कर्णधाराने यावेळी चेंडू सुपूर्द केलाय त्यांचा महत्वपूर्ण गोलंदाज असलेल्या सचिन मात्रेच्या हाती. अर्थात सचिन मात्रे आपण पाहतोय बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसेल. पळसपे संघाकडून ज्यावेळी सचिन मात्रे ऑप्शन मध्ये नाव आलं होतं त्यावेळी अक्षरशः झुमड्या पाहायला मिळाल्या होत्या. परंतु आपण जर पाहिलं तर आता खऱ्या अर्थाने गरज आहे सचिन मात्रेला त्याचा क्लास दाखवण्याची. कारण जर आपण पाहिलं कडापे संघ एक हाती या मॅच वर वर्चस्व दाखवताना दिसते. त्यामुळे कुठेतरी सचिन मात्रेची गोलंदाजी या षटकामध्ये अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. ही ओव्हर खऱ्या अर्थानं हशिवरे संघासाठी क्रुशियल ओव्हर असणार आहे. हशिवरे संघाला या मॅच मध्ये जर परतायचं असेल तर या ओव्हर मध्ये जे काय आहे ते करून दाखवावं लागेल. पूर्णपणे 100% द्यावं लागेल हशिवरे संघाला या मॅच मध्ये. पाहूया सचिन मात्रेकडनं येथे कशी गोलंदाजी होणार. पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं कडापे संघ अतिशय दमदार बॅटिंग करतोय. नो डाऊट कडापे संघाचा येणारा प्रत्येक फलंदाज अफलातून बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक खेळाडूचं योगदान या मॅच मध्ये मोठं पाहायला मिळते. सचिन मात्रेचा हा चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर आपण पाहिला अगदी खराब पाहायला मिळतोय आउट ऑफ द लेग स्टंप आणि फ्लश चौकार. 5 धावांचा बोनस मिळतोय कडापे संघाला. कडापे संघाचा आव्हान इक्वेशन पूर्णतः आता सोपं झाले. मॅच जिंकायला जर आपण विचार केला तर 5 धावांची आवश्यकता आहे आता. येथे मात्र शॉट अतिशय चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे मंथन. धाव मिळते केवळ 1. आता मात्र जर आपण पाहिलं तर पूर्णतः वर्चस्व पाहायला मिळते कडापे संघाचं. 11 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं चालू आहे. 4थ्या ओव्हर मध्ये सचिन मात्रे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिशय खराब पाहायला मिळतो सचिन मात्रेचा. हा चेंडू आपण पाहतोय स्ट्रोक ओव्हर डीप मिड विकेट आणि हा चेंडू आपण पाहतोय षटकार मारत मॅच फिनिश केले. ती टीम कडापे संघानं बॉल प्लेयर टीम कडापे हार्डली कॉंग्रॅच्युलेशन टीम कडापे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. सन्माननीय विलासजी येलकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि प्रसाद पाटील यांच्यासाठी 100 रुपयाचा इथे रोख पारितोषिक आलेलं आहे. मी प्रसाद पाटील यांना विनंती करतोय की आपलं 100 रुपयाचं रोख पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. आणि त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी कोण असावा याची काहीशी चाचपणी केली जात आहे. या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजी या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय चेतन. वेल्डन चेतन, मनपूर्वक तुझं अभिनंदन आणि आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. सन्माननीय विलासजी येलकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचं कौतुक करावं. चेतन ठरलाय सामनावीराचा मानकरी कडापे संघाचा. चेतन, सामना सुरू होण्यापूर्वी आपण यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. हशिवरे श्रेया स्पोर्ट्स विपक्ष कडापे असा जो सामना आपण पाहिला, या सामन्यामध्ये 20 धावांचं योगदान देणारा चेतन ठरलाय सामनावीराचा मानकरी. एक मोठ्या संघाला पराभूत केलं होतं. सुरुवातीला असं वाटलं होतं की कडापे संघाला हशिवरे श्रेया स्पोर्ट्स संघ अगदी सहज मात देईल, परंतु चेतन याच्या 20 धावांच्या जोरावरती अगदी सहज आपण पाहतोय त्यांनी हा विजय संपादित केलेला आहे. मॅन ऑफ द मॅच, जरा टाळ्यांचा गजर नक्कीच ऐकायला आला पाहिजे. वेल्डन चेतन, मनपूर्वक तुझं अभिनंदन, तुझ्या संघाचं सुद्धा अभिनंदन.
आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील.